नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महापारेषण म्हणजेच महाट्रान्सकोच्या टेक्निशियन या पदाकरताच्या अभ्यासक्रमाविषयी म्हणजे सिलेबस विषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। प्रत्येक विषयानुसार अभ्यास कसा करायचा, कोणकोणते टॉपिक्स असणार आहे याविषयी माहिती घेणारच आहोत। पण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असे आपण अभ्यास का करायचा हे सर्वप्रथम क्लिअर करून घेऊ। ते क्लिअर झाल्यानंतर तो अभ्यास कसा करायचा याविषयी आपण चर्चा करू आणि त्यानंतर अभ्यास कशाचा म्हणजे कोणकोणत्या टॉपिक्सचा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, परीक्षेमध्ये सब्जेक्ट वाईज कोणकोणते टॉपिक्स येणार आहे, कोणकोणत्या टॉपिक्स वरती प्रश्न विचारले जाणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असणार आहेत। सर्वप्रथम असणार आहे तर्काची चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंग। त्याचबरोबर असणार आहे परिमाणात्मक योग्यतेची चाचणी म्हणजेच अंकगणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या विषयावरती प्रश्न असणार आहेत। त्याचबरोबर असणार आहे मराठी भाषेची चाचणी आणि सर्वात महत्त्वाचं असणार आहे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे व्यावसायिक ज्ञान म्हणजेच थिअरी। या सर्व चार विषयाचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत। तर या चारही विषयामध्ये कोणकोणते टॉपिक्स असणार आहे, कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे मागच्या परीक्षांमध्ये आलेले होते त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करू। तत्पूर्वी मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, MIDC यासारख्या विविध विभागांमध्ये विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या विविध पदांविषयी आपण या ठिकाणी सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। या भरत्यांविषयी काय अपडेट आहे, काय परिपत्रके आहेत, काय नियम झालेले आहेत याविषयी सविस्तर माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम महत्त्वाचा विषय आहे की अभ्यास का करायचा। कदाचित तुम्हाला वाटेल की हे ऐकण्याची आम्हाला आवश्यकता नाही, पण मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की पुढचे 2 ते 3 मिनिट मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही मन लावून ऐका, एकदम एकाग्रतेने शांत चित्ताने ऐका। ज्यावेळी तुमचं विजन क्लिअर होईल त्याच वेळी तुमचे मार्ग सुद्धा तुम्हाला सापडतील। त्यामुळे पुढचे 2 ते 3 मिनिटं जे काही आपण बोलणार आहोत ते तुम्ही मन लावून एकाग्रतेने ऐका। तुमची मानसिकता काय आहे आणि तिला कशा पद्धतीने कन्वर्ट करायला हवं याविषयी आपण बोलू आणि सविस्तर अभ्यासक्रमाविषयी नंतर माहिती घेऊ। तर मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा असतो की जीवनामध्ये यश आणि अपयश या दोन गोष्टी घडत असतात। या दोन्ही गोष्टी घडण्यामागे किंवा आपण आपल्या जीवनामध्ये यश म्हणा किंवा अपयश म्हणा हे मिळण्यामागे एक सायकोलॉजिकल गोष्ट महत्त्वाची असते, त्यावरती आपण एक प्रकाश टाकू। सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या मनामध्ये येतात विचार। ते विचार आल्यानंतर म्हणजे आपल्या मनामध्ये काय येतं की मला ही गोष्ट करायची आहे, आपण ती करत नाही, पण फक्त आपल्या मनामध्ये काय येतं, विचार येतात। विचार आल्यानंतर त्या विचाराच्या अनुसरून आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात की असं झाल्यानंतर असं होणार किंवा असं केल्यानंतर असं होणार, ते चांगलं किंवा वाईट या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि या भावना निर्माण झाल्यानंतर आपण करतो मित्रांनो कृती। आलं लक्षात? हे एक चक्र आहे मित्रांनो। हे चक्र असंच चालत असतं। आपण सर्वप्रथम विचार करतो, त्या विचारांती आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात आणि त्या भावना निर्माण झाल्यानंतर आपण कृती करतो। पण बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये याच्या उलट सुद्धा घडतं की आपण कृती करतो जी की चुकीची असते, ती केल्यानंतर आपल्या मनामध्ये भावना जे की न्यूनगंडाच्या निर्माण होतात आणि त्याविषयी आपण नंतर विचार करत बसतो। आपल्याला त्या सिक्वेन्सनी म्हणजे अँटी क्लॉकवाईज चालायचं नाहीये, आपल्याला क्लॉकवाईज चालायचं आहे। आपल्याला आता विचार करायचा आहे, तुमच्या मनामध्ये भावना निर्माण करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला निर्माण करायचे आहेत कृती। तर मित्रांनो, असं हे चक्र आपल्या जीवनामध्ये चालत असतं। हे चक्र आपल्याला योग्य पद्धतीने चालवायचे आहे आणि हे जर चक्र तुमचं विचार, तुमची भावना, तुमची कृती हे जर योग्य पद्धतीने झालं तर नक्कीच तुमच्या पदरामध्ये यश हे पडेलच। तर मित्रांनो, आता आपण चर्चा करतो की अभ्यास का करायचा। का हा प्रश्न एकदा तुमचा क्लिअर झाला ना की मग कसं हे आपोआप तुम्हाला कळून जाईल। तर मित्रांनो, आपण जर विचार केला तर ही जी भरती आहे जवळपास 4 ते 5 वर्षानंतर निघालेली आहे। इसवी सन 2017 मध्ये अशा प्रकारची भरती आली होती। आज 2023 चालू आहे। मधामध्ये कोरोना असो किंवा इतर काही कारण झाली असतील, पण काही कारणांमुळे ही भरती जवळपास 5 वर्षानंतर आता प्रसिद्ध होणार आहे, जी की 100% कन्फर्मेशन आहे। भरती जाहीर होणार म्हणजे जाहीर होणार। अद्याप जरी झाली नाही तरी ही जी भरती आहे जवळपास 5 वर्षानंतर निघालेली ही भरती आहे। दुसरा मुद्दा मित्रांनो की सध्या आपण जर न्यूज बघत असाल, वर्तमानपत्र बघत असाल
वाचत असाल तर सध्या कंत्राटीकरणाचे वारे आजूबाजूला वाहताना आपल्याला दिसून येत आहे. जर 2024 ची निवडणूक झाली, त्यानंतर सरकार कोणतंही बसो, कोणत्याही सरकारच्या बाजूने किंवा विरुद्ध बोलण्याचा माझा मानस नाही आहे, पण निवडणूक झाल्यानंतर कदाचित कंत्राटीकरणाविषयी काही ठोस निर्णय घेतले जातील आणि यापुढे या नोकर भरतीमध्ये काय काय बदल होतील हे काही सांगता येत नाही. सध्या येऊ घातलेली भरती ही जरी विद्युत सहाय्यक या नावाने तंत्रज्ञ पदे भरली जाणार आहेत, 3 वर्षाकरता प्रोव्हिजन पिरियड वरती म्हणजेच कंत्राटी तत्वावरती भरली जाणार आहे, पण त्या पदांचे कन्फर्मेशन किंवा कायमस्वरूपी होण्याचे चान्सेस पूर्ण आहे. पण याच्या पुढे काय होईल हे सांगता येत नाही. त्यानंतर फॉर्मची संख्या आणि पदांची संख्या यातील तफावत तुम्ही बघून घ्या. पदांची संख्या जास्त असेल, पण या पदांकरता येणारे फॉर्म हे लाखोच्या संख्येमध्ये असणार आहे. तर मित्रांनो, आपला प्रश्न काय आहे की अभ्यास का करायचा? जर तुम्हाला लाखो विद्यार्थ्यांमधून पासआउट व्हायचं आहे, तर मित्रांनो एकदा तुम्ही बघून घ्याल की एकूण पदांची संख्या किती आहे आणि त्या पदांकरता किती पट फॉर्म आलेले आहे, तर या पदांविषयी असलेली स्पर्धा तुमच्या लक्षात येईल. या भरतीमध्ये प्रचंड अशी स्पर्धा असणार आहे, कारण या पदांकरताचा एज क्रायटेरिया हा बराच जास्त आहे आणि मागील 5 वर्षापासून भरती निघालेली नाही, भरती जाहीर झालेली नाही. बरेचसे विद्यार्थी या पदाकरता इलिजिबल असणार आहेत. त्यामुळे या भरतीमध्ये स्पर्धा ही प्रचंड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. विषय असा मित्रांनो की तुमचं विजन एकदा क्लिअर झालं ना की नंतरच तुम्हाला रस्ते सापडतील. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला का करायचा अभ्यास. यानंतर भरती कधी प्रसिद्ध केली जाईल याची शाश्वती नाही मित्रांनो, कारण हीच भरती जर 5 वर्षानंतर प्रसिद्ध होत असेल तर पुढची भरती कशा पद्धतीने आणि कधी प्रसिद्ध होईल याची काही शाश्वती तुम्ही आम्ही देऊ शकत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जरी अभ्यास केला नाही तरी इतर कोणीतरी अभ्यास करणारच आहे आणि तो शासकीय नोकरीमध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला अभ्यास करायचा आहे की नाही. जर तुम्ही करणार नाही तर दुसरा बसलेलाच आहे, तो येणारच आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं विजन क्लिअर करायचं आहे की अभ्यास का करायचा आहे. लाखो उमेदवारांमधून जर निवड करून घ्यायची असेल तर अभ्यास हाच एक पर्याय आहे, कारण या पदांकरता मुलाखत होणार नाही किंवा 10वीच्या बेसवरती जसे की विद्युत सहाय्यकची पदे भरली गेली होती या पद्धतीची सुद्धा भरती होणार नाही. त्यामुळे या लाखो उमेदवारांमधून जर तुम्हाला निवड करून घ्यायची असेल, तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये यायचं असेल तर तुमच्याकडे अभ्यास करणे हाच एक पर्याय आहे, दुसरा कोणताही तुमच्याकडे पर्याय नाही. मित्रांनो, थोडी भावनिक गोष्ट आहे पण तुम्ही समजून घ्या. आई वडिलांची सुद्धा स्वप्न आहे की माझा मुलगा शिकला, त्याला कुठेतरी शासकीय नोकरी लागावी. तेच स्वप्न तुमचं सुद्धा आहे. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की मला शासकीय नोकरीमध्ये यायचं आहे. बरेचसे तुम्ही विद्यार्थी कंत्राटी कर्मचारी मधून काम करत असाल किंवा बरेचसे विद्यार्थी कोणत्या तरी कंपनीमध्ये कामाला असाल, किंवा जर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असेल तर तुम्ही ITI करून डिप्लोमा करत असाल, BE करत असाल किंवा ते न करता तुम्ही घरीच असाल. पण मित्रांनो, तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न हे एकच आहे आणि ते पूर्ण करण्याकरता तुम्हाला अभ्यास हा करावाच लागेल. त्याचबरोबर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आजची तुमची जे काही कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनातील स्थान आहे, ते स्थान या एका नोकरीने तुमचं बदलू शकतं. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं जे काही स्थान आहे, तुमच्या समाजात जे स्थान आहे, तुमचं आर्थिक जीवनामध्ये जे काही स्थान आहे, ते एका या नोकरीने बदलू शकते. एक गोष्ट तुम्हाला कटू वाटेल पण तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या आई वडिलांचं माझ्यावरती भरपूर प्रेम आहे, फक्त तुम्ही एक काम करा मित्रांनो, सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त आपल्या बेडवरती राहा, मोबाईल पाहत राहा, कोणतंही काम करू नका आणि हे फक्त तुम्ही 8 ते 10 दिवस करा. तुमचे आई वडील तुम्हाला शिव्या देणं चालू करून देतील. जरी तुम्हाला वाटत असेल की माझ्या आई वडिलांचं माझ्यावर बरंच प्रेम आहे, मी घरी जरी राहिलो तरी मला फरक पडत नाही, त्यांना काही वाटणार नाही, असं नाही मित्रांनो. तुम्ही फक्त एकदा करून बघा. घरचं एकही काम न करता तुम्ही फक्त 8-10 दिवस घरी बसून राहा किंवा तुमच्या बेडवरती जागेवरती खाणं आणि मोबाईल पाहणं, एवढंच एक काम करा. बघा तुमचं घरामध्ये काय स्थान आहे, तुमच्या कुटुंबात काय स्थान आहे हे तुम्हाला कळून जाईल. त्यामुळे या एका संधीने तुमचं कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्थान बदलू शकतं हे तुम्ही समजून घ्या. आणि अभ्यास का करायचा हे सर्वप्रथम तुम्हाला समजावून घ्या, तुमच्या मनाला समजावून घ्या. तर मित्रांनो, दुसरा प्रश्न येतो की अभ्यास कसा करायचा. जर तुमचं विजन क्लिअर झालं असेल, अभ्यास का करायचा,
या पदांकरता तुम्हाला अभ्यास का करायचा हे एकदा तुम्हाला जर क्लिअर झालं ना, तर तुम्ही त्याच कॉन्फिडन्सनी, त्याच ताकदीने, त्याच उमेदीने अभ्यास कसा करायचा हे मार्ग तुम्ही स्वतः शोधू शकाल. तरी पण आपण या ठिकाणी चर्चा करू की अभ्यास कसा करायचा. सर्वात अगोदर तुम्हाला गोल म्हणजे तुमचं टार्गेट फिक्स करावं लागेल. तुम्ही एकदा ठरवून घ्या की तुमचं जीवनातलं तुमचं टार्गेट काय आहे. तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये यायचं आहे, काय यायचं आहे, कशा करता यायचं आहे, तुमचं जीवन सुधारण्याकरता, तुमचं कौटुंबिक स्थान सुधारण्याकरता, तुमच्या आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता की कशा करता तुम्हाला यायचं आहे, हे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं गोल किंवा तुमचं जीवनाचं टार्गेट हे फिक्स करून घ्यावं लागेल. त्यानंतर अभ्यास कसा करायचा जर म्हटलं तर दिवसातील महत्वाच्या कामाव्यतिरिक्त प्रत्येक क्षण हा अभ्यासासाठी द्यावा लागेल. या ठिकाणी काय म्हटलं मित्रांनो की महत्वाच्या कामाव्यतिरिक्त आता तुम्हाला तुमच्या कामांची प्राथमिकता बनवून घ्यावं लागेल की तुमचे कोणते कामं अति महत्वाचे आहे ते तुम्हाला करावंच लागतील. बरेच विद्यार्थी ऑलरेडी कामावरती असतील, कुठेतरी कामाला जात असतील. तो वेळ काढून किंवा तुम्ही जरी घरी राहत असाल तर तुमचे अतिशय महत्वाचे काही कामं राहत असतील, तुमचा अभ्यास असेल, तुम्ही कुठेतरी शिक्षण घेत असेल, तर तुमचे महत्वाचे कामे कोणकोणते आहे ते तुम्ही पहिले ठरवून घ्या. त्याची तुम्ही एक लिस्ट बनवा. त्या व्यतिरिक्त आणि जेवण आणि झोपणे आणि इतर तुमचे कामं या व्यतिरिक्त जो काही वेळ आहे तो सर्व वेळ तुम्हाला अभ्यासासाठीच द्यावा लागेल. आणि हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला ठरवायचं आहे. तुमचं गोल तुम्हाला फिक्स करायचं आहे, तुमचं टार्गेट तुम्हाला फिक्स करायचं आहे. मोबाईल, टीव्ही या गोष्टीवरती मनोरंजन आणि गेम आजपासून बंद. बऱ्याचशा तुमच्या वयाच्या विद्यार्थ्यांकडे मी बघतो तर इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब किंवा इतर गोष्टी मोबाईल किंवा टीव्ही या दोन्ही गोष्टीवरती ते बघत असतात. वेब सिरीज असो, सिरियल्स असो, आता IPL चालू आहे, ठीक आहे. प्रत्येकाचा तो मनोरंजनाचा हक्क आहे, तो त्यांनी बजावलाच पाहिजे. पण तो कोणत्या वेळेस बजावायचा हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की आत्ता वेळ कोणती आहे, आत्ता तुम्हाला काय हे करणं गरजेचं आहे का हे तुम्ही पहिले जाणून घ्या. कारण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं, शिवखेडा यांचं वाक्य आहे, वर्क लाईक अ डॉग, लिव्ह लाईक अ किंग. आता तुम्हाला सर्वात जास्त वेळा तुमच्या अभ्यासाकरता द्यावं लागेल तर तुमचं जीवन हे चांगल्या कंडिशनला पोहोचेल, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण मोबाईल किंवा टीव्ही, विशेषतः मोबाईलवरती जर बोललो तर हे दुधारी तलवार आहे. तिचा तुम्ही कसा वापर करता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर आजपासून तुम्ही हे ठरवून घ्या की मोबाईल आणि टीव्हीवरती मनोरंजन, गाणे, कॉमेडी क्लिप्स किंवा गेम्स हे सर्व बंद करावं लागेल. त्याचबरोबर तुम्ही एक गोष्ट मित्रांनो तुमच्या मनामध्ये ठाणून घ्या की आत्ता दिवस रात्र केलेली मेहनत तुमचं जीवन बदलू शकते, हे तुमच्या मनाला सांगा. कारण मी इथून कितीही ओरडलो किंवा तुमचे आईवडील जरी कितीही ओरडले किंवा तुम्हाला एखादा मोठा व्यक्ती, देशाचे पंतप्रधान जरी तुम्हाला बोलले की तुम्ही मेहनत करा, मेहनत करा, मेहनत करा, तरी तुमच्यामध्ये तेवढा फरक पडणार नाही. हे तुम्हाला तुमच्या आतून सांगावं लागेल, तुमच्या मनातून तुम्हाला सांगावं लागेल की आत्ता जर तुम्ही दिवस रात्र मेहनत केली तर तुमचं जीवन हे बदलू शकेल. तुमचं मन जर पक्क झालं तरच तुम्ही अभ्यास कसा करायचा आणि का करायचा या गोष्टी क्लिअर होऊ शकतील तुमच्याकरता आणि तुम्ही त्या पद्धतीने, त्या ताकदीने, त्या उमेदीने अभ्यासावरती लागाल. कारण एक उदाहरण मित्रांनो की एखादं भांडं जर बाहेरून चेपलं तर त्याला सरळ करण्याकरता आतूनच त्याला घाव द्यावे लागतात. त्याला बाहेरून घाव देऊन फायदा नाही, तर ते आतून त्याला घाव द्यावे लागतात. जर तुमचं जीवन ज्या कंडिशनला आता आहे, जर तुम्ही समजत असाल की ते वेल अँड गुड आहे तर ठीक, पण जर तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्हाला सुधारायचे असेल तर तुम्हाला ते आतून, ते प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्याकरता तुमच्या आतून ते वाटायला पाहिजे की मला काय करायला हवं. तर तुमच्या मनाला पक्क असं सांगा की आता तुम्हाला मेहनत करणं गरजेचे आहे. मनोरंजन, रील्स, इंस्टावरचे व्हिडिओज, कॉमेडी क्लिप्स हे काही महत्वाचे नाही. सध्याच्या घडीला तुम्हाला महत्वाचं आहे अभ्यास म्हणजेच तुमची मेहनत. तर मित्रांनो इथे काही टॉपिक्स घेऊ. तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता जे काही आपण बोलतो ना ते तुम्ही शांत मनाने, शांत चित्ताने ऐका. एकदा तुम्ही फिक्स करून घ्या की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, का करायचा. जर तुमचं क्लिअर झालं असेल तर तुम्ही कसा करायचा हे सुद्धा क्लिअर होऊ शकतो. तर तुम्हाला 24 तास तुमच्या हातामध्ये ठेवायचं आहे पुस्तक. अभ्यासाचे जे पुस्तक आहे ना ते जवळपास तुमच्या बॅग मध्ये असणं आवश्यक आहे. जर तुम्ही मित्रांनो प्रवासामध्ये आहात, बरेचसे विद्यार्थी मित्र हे ऑलरेडी जॉबला आहेत, कामाला आहेत, तर त्यांचा बराचसा वेळ प्रवासामध्ये सुद्धा जाऊ शकत असेल. जर तुम्ही बाईकचा प्रवास करत असाल तर तुम्ही तो टाळा आणि तुम्ही वापर करा पब्लिक ट्रान्सपोर्टचा. यामागचं कारण सांगतो.
की बाईक वरती चालताना बिझी होऊन जातो बाईक चालवण्यामध्ये, म्हणजे आपण त्यावेळी दुसरं काम करू शकत नाही. जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बसचा वगैरे वापर करा आणि त्या बसमध्ये तुम्ही तुमच्याजवळ असू द्या पुस्तक आणि तो पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लोक वेड्यात काढतील कदाचित. आजकाल लोकांना लाज वाटते की 4 लोक बसले आहे आणि हा अतिशहाणा पुस्तक वाचताय. तुम्हाला लोकांचं बघायचं ना मित्रांनो, लोक काय म्हणतील हा विचार केला तर तुम्ही मागे राहणार. तुम्ही तो विचार करायचा नाही. याकरता तुम्हाला माझंच एक उदाहरण देतो. मी BHW मध्ये माझ्या कॉलेजमधून फर्स्ट होतो आणि मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे म्हणजे माझ्या मित्रांचे फोन आले की तू अभ्यास कधी केला. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मी त्यावेळी सर्वेचे काम करायचो. MP, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र अशा ठिकाणी आणि मी जास्तीत जास्त ट्रॅव्हलिंग करायचो. त्यावेळेस आमचं HIVS, कंडम स्टडी अशा प्रकारचे स्टडी असायचे आणि त्याचप्रमाणे काही सोशल स्टडीमध्ये बचत गटांचे वगैरे ओरिसा वगैरे या राज्यामध्ये आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचे असायचे. तर जास्तीत जास्त वेळ आमचा हा प्रवासात जायचा. तर माझ्या बॅगमध्ये अभ्यासाचे पुस्तक होते आणि त्या प्रवासामध्ये जास्तीत जास्त वेळ मी अभ्यासामध्ये घालवला आणि त्याच्यामुळे मी माझ्या कॉलेजमधून फर्स्ट आलेलो होतो. हे मी आता गर्वाने तुम्हाला सांगू शकतो. कारण कदाचित तुम्हाला वाटत असेल की हा व्यक्ती फक्त इथून आम्हाला सांगतोय, पण मित्रांनो जे काही तुम्हाला एक एक शब्द या ठिकाणी सांगितले जात आहे ते स्वतः अनुभवातून घेतलेले शब्द आहेत. त्यामुळे तुम्हाला ते सांगतोय आणि ते मी प्रूफ करून देऊ शकतो की मी असं असं केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतोय की एक जर तुम्ही करू शकता की तुम्हाला जर पॉसिबल असेल पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्ही यूज करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही पुस्तक घेऊन जा आणि पुस्तकामधून अभ्यास करत चला. बस स्टॉपवरती बसची वाट पाहत बसले तरी पुस्तक घ्या. एखाद्या ठिकाणी जर तुम्ही कामाला सुद्धा असाल, बराच वेळ आपण काही काम नसतं आणि बसलो असतो, तर त्यावेळी सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे पुस्तक तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही घरी असाल तरी सुद्धा तुम्ही अभ्यासच करा. घरी असल्यानंतर आपल्याला मित्रांसोबत जाण्याची एक आवड निर्माण होते. दुसरं आपल्या घरी टीव्ही असतो, टीव्ही बघायचा असतो. या सर्व गोष्टी बाजूला तुमचं टार्गेट आता फिक्स झालेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये रँकिंगला यायचं आहे, एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची आहे. तर घरी असताना सुद्धा तुम्हाला एक टार्गेट ठेवायचं आहे की जास्तीत जास्त वेळ आपल्याला अभ्यासाकरता द्यायचा आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला एक सांगणं आहे की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्हाला अभ्यास म्हणजे अभ्यास करायचा आहे. आणि हे काही तुम्हाला जन्मभर करायचं नाही, परीक्षेच्या दिवशीपर्यंत तुम्हाला करायचं आहे. पण प्रत्येक क्षण न क्षण, प्रत्येक सेकंद न सेकंद तुम्हाला युटिलाइज करून घ्यायचा आहे. त्याचा तुम्हाला फायदा घेऊन घ्यायचा आहे. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट मित्रांनो, तुमच्याकडे आहे मोबाईल. मी जसं मगाशी म्हटलं होतं की मोबाईल ही दुधारी तलवार आहे. तुम्हाला कसा यूज करायचा आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. त्या मोबाईल मध्ये जर तुम्ही फक्त इंस्टावरचे रील्स बघत बसले, तुम्ही फेसबुकवरती काहीतरी बघत बसले, युट्यूबवरती काहीतरी बघत बसले तर काही होणार नाही. मित्रांनो तुमच्याकडे जो मोबाईल आहे आजच्या घडीला त्याच्यासारखा दुसरा गुरु नाही, असं तरी माझं वैयक्तिक मत आहे. कारण मोबाईलवरती सर्व गोष्टी अवेलेबल आहे. युट्यूबवरती पाहिजे तेवढे व्हिडिओज अवेलेबल आहे. PDF सुद्धा डाउनलोड करून तुम्ही मोबाईलवरती वाचू शकता. तुम्ही तुमच्या हातामध्ये असल्यानंतर तुम्हाला त्याचा उपयोग काय करून घ्यायचा हे फक्त तुम्ही जाणून घ्या. त्या मोबाईल जर तुमच्या सोबत 24 तास राहतो, जर तुम्हाला लाज वाटते की मी पुस्तक 4 लोकांमध्ये काढून कसा वाचू, तर तुम्ही मोबाईल घ्या. तुमच्या मनाला जर वाटत असेल की बाकी सगळे मोबाईल बघत आहे आणि मी पुस्तक कसा घेऊन बसू, तर मित्रांनो तुम्ही मोबाईल घ्या. मोबाईलमध्ये तुम्ही PDF डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्ही वाचन करा. बऱ्याचशा ऑनलाईन टेस्ट आहे. आपल्याच वेबसाईटवरती बऱ्याचशा ऑनलाईन टेस्ट आहेत, बरेचसे व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या व्हिडिओ मधून अभ्यास करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न करा म्हणजे तुम्ही अभ्यास कराच. मोबाईल एवढी सुंदर गोष्ट आहे, त्याच्यासारखा मी काय म्हटलं की गुरु नाही दुसरा कोणता. फक्त तुम्हाला काय त्यातून घ्यायचं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. टेक्नॉलॉजी ही चांगली का वाईट हे ठरवणारा आपण स्वतः असतो. जो व्यक्ती त्या गोष्टीचा वापर करतो त्याच्याकरता ती टेक्नॉलॉजी चांगली की वाईट हे त्या व्यक्तीपरत्वे असते. त्यामुळे मोबाईल खूपच सुंदर गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे, तिचा तुम्ही उपयोग करून घ्या. हे काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहो. कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण मित्रांनो या ठिकाणी आपण रिवाइज करतोय. तुम्ही कागद घ्या, पेन घ्या आणि या सर्व गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. तुम्ही तुमच्या अभ्यासाचा टायमिंग ठरवू शकत नाही का? मी झोपेतून उठल्यानंतर मला बाहेर जाण्याकरता किंवा ऑफिसला जाण्याकरता किंवा कॉलेजला जाण्याकरता एवढा वेळ लागतो, तर मी रोज 6ला उठतो, तर मी 5:30ला उठणार, 5ला उठणार, 4:30ला उठणार. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर जर तुम्हाला सकाळी 5:30ला उठायचं आहे तर आदल्या रात्री तुम्हाला लवकर झोपावं लागेल. तुमच्या हातामध्ये परत तोच आहे मोबाईल. तो मोबाईल बघता बघता बऱ्याच लोकांची सवय आहे की रात्री 2, 3, 4 वाजता झोपायचं. बंद करा ते. तेवढाच वेळ एक तर अभ्यासामध्ये टाका किंवा नसेल पॉसिबल तर तुम्ही लवकर झोपा, लवकर उठा आणि अभ्यासाला लागा.
त्याच्यानंतर प्रवासामध्ये अभ्यास करायचा आहे. तुम्ही जे काय आपले 4 विषय आहे ते ठरवून घ्या. तुम्ही कशामध्ये कमजोर आहे हे आधी ठरवून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही दिवसातून वेळ द्या. दिवसातून तुम्ही सकाळी 2 तास, रात्री 2 तास, दुपारी 1-2 तास असे जरी दिले तरी तुमचे 6 ते 7, 8 तास आरामात निघतात. आणि जो व्यक्ती जर म्हणत असेल माझ्याकडे वेळ नाही, मग त्याला अभ्यासाची गरज नाही, कारण तो टाटा बिर्लापेक्षा बिझी आहे. ठीक आहे. आणि वेळ नाही हे बोलून तुम्ही आमच्याशी खोटं बोलत नाही, दुसऱ्यांशी खोटं बोलत नाही, आई वडिलांशी खोटं बोलत नाही, तुम्ही स्वतःची खोटं बोलता. तुमच्याकडे वेळ आहे, पण तुम्ही कोणत्या ठिकाणी घालता, तो वेळ कोणत्या ठिकाणी वाया घालवता हे तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही तो वेळ कशा पद्धतीने वाचवता येईल, कशा पद्धतीने अभ्यासामध्ये घालवता येईल यावरती लक्ष केंद्रित करा. ठीक आहे. महत्वाचं आहे तुमचं टार्गेट जर फिक्स असेल ना, तर या गोष्टी आम्ही सांगून फायदा नाही, फक्त आपण रिव्हिजन करतोय. आता रजिस्टर घ्या, त्याच्यावरती या सर्व गोष्टी लिहून ठेवा. अभ्यासाचा टायमिंग फिक्स करा आणि तुम्हाला दिवसाभरामध्ये जास्तीत जास्त वेळ जिथं ते दिसू शकतो त्या ठिकाणी तुम्ही चिटकवा. एक वरती टार्गेट लिहा, खाली तुम्ही प्लॅनिंग लिहा. ते जमेल तेवढ्या वेळेस तुमच्या नजरेसमोर येऊ द्या. आपोआप तुमचं फोकसिंग त्या तुमच्या अभ्यासावरती, तुमच्या टार्गेटवरती चाललं जाईल. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक करणं आहे, ते म्हणजे जर तुम्हाला रेसमध्ये फर्स्ट यायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला करणं प्रॅक्टिस. कारण तर्काचे चाचणी असो किंवा मराठी व्याकरण असो किंवा थेअरी असो किंवा बुद्धिमत्ता असो, या सर्व गोष्टी सोडवण्याकरता सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे. प्रॅक्टिस इज मस्ट. तुम्हाला प्रॅक्टिस खूप म्हणजे खूपच गरजेची आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला ठरवायचं आहे तुमचं टार्गेट. तर मित्रांनो, अभ्यास का करायचा आणि कसा करायचा हे जर क्लिअर झालं असेल तर आपण पुढे चालूया. सर्वप्रथम तुम्ही अभ्यास का करायचा हे क्लिअर करून घ्या. दिवस खूप बेकार आहेत मित्रांनो, पुढचे दिवस याही पेक्षा बेकार येणार आहेत. जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर ही खूप मोठी संधी आहे असं समजा आणि तुमच्या कामाला, तुमच्या अभ्यासाला लागा. तर मित्रांनो, आता जाणून घेऊ आपण कोणकोणते विषय आहेत आणि कोणकोणते टॉपिक्स आहेत. तर सर्वात पहिला महत्वाचा विषय आहे व्यावसायिक ज्ञानाची चाचणी, म्हणजे ट्रेड थेअरी, म्हणजे प्रोफेशनल नॉलेज. याकरता असणारे मित्रांनो एकूण 50 प्रश्न, गुण असणार आहे 110. वाटल्यास तुम्ही तुमचं वही घ्या, रजिस्टर घ्या आणि त्या ठिकाणी हे सर्व पॉइंट्स लिहून घ्या. हे सर्व जे पॉइंट्स आहेत मागे झालेले जे पेपर्स आहेत त्या पेपर्सचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर बरेचसे काही या क्षेत्रातील नावाजलेले व्यक्ती आहे, शिक्षक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेतली आणि ती सर्व माहिती एका ठिकाणी कलेक्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या ट्रेड थेअरीमध्ये काय काय विषय येणार आहेत, काय काय टॉपिक्स येणार आहेत ते बघून घेऊ. सर्वप्रथम असणार आहे बेसिक सेफ्टी. वाटल्यास हे पॉइंट तुम्ही लिहून घेऊ शकता तुमच्या रजिस्टरवरती. नंतर असणार आहे बेसिक इलेक्ट्रिकल्स, यावरती प्रश्न असतील. त्याचबरोबर डीसी सर्किट, त्यानंतर टूल्स म्हणजे साधने, याविषयी प्रश्न येतात म्हणजे येतातच. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल वायरिंग, अर्थिंग विषयीचे प्रश्न, त्याचबरोबर सेल अँड बॅटरी याविषयीचे प्रश्न, घरगुती उपकरण म्हणजे डोमेस्टिक अप्लायन्सेस, रोषणाई म्हणजे इल्युमिनेशन, त्याचबरोबर आयई नियम, आयई रूल्स याविषयीचे प्रश्न असणार. त्याचबरोबर विद्युत मापन यंत्रे म्हणजे इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट याविषयीचे प्रश्न असतील. म्हणजे व्होल्ट मीटर, अॅमीटर याविषयीचे प्रश्न मागील परीक्षांमध्ये आलेले सुद्धा होते. त्याचबरोबर केबल्स विषयी प्रश्न असतील. हिटिंग अँड वेल्डिंग याविषयीचे प्रश्न, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स याविषयीचे प्रश्न, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, त्याचबरोबर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या सर्व विषयी प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर असणार आहे ट्रान्सफॉर्मर विषयीचे प्रश्न. त्याचबरोबर डीसी जनरेटर, अल्टरनेटर, सिंक्रोनस मोटर, इंडक्शन मोटर, पॉवर जनरेशन, विजेचे वहन आणि वितरण म्हणजे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. त्याचबरोबर असणार आहे स्विच गिअर आणि प्रोटेक्शन याविषयीचे प्रश्न. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ट्रेड थेअरीमध्ये असे टॉपिक्स असणार आहे. या प्रत्येक टॉपिक्स वरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आपला प्रयत्न आहे मित्रांनो की उद्यापासून म्हणजे पुढच्या दिवशीपासून आम्ही तुम्हाला प्रत्येक विषयाचे मागे आलेल्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न किंवा संभावित प्रश्न तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. दुसरा विषय मित्रांनो बुद्धिमत्ता किंवा तर्काची चाचणी म्हणजे रिझनिंग. यामध्ये असणारे मित्रांनो एकूण प्रश्न 40, गुण असणार आहे 20, प्रति प्रश्न गुण असणार आहे 0.5 म्हणजे अर्धा गुण प्रति प्रश्न. यामध्ये टॉपिक असणार आहे मित्रांनो दिशा म्हणजे डायरेक्शन, सांकेतिक तुलना, त्याचबरोबर नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन, बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट, वर्णमाला आणि संख्या म्हणजेच अल्फाबेट अँड नंबर. मित्रांनो, आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा काही पेपरचे सोल्युशन्स आपण दिलेले आहेत, म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने येतात किंवा कोणकोणते प्रश्न आले होते.
त्यामध्ये या सर्व विषयाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. हे कसे असतात, याविषयी अभ्यास कुठून करायचा आहे, याविषयीचे पुस्तक कोणकोणते आहे त्याविषयीची माहिती सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. पुढे येणार आहे मित्रांनो तर्क व अनुमान, पुढ प्रश्न म्हणजे पझल्स, कोडिंग डिकोडिंग, क्रमवारी आणि क्रम म्हणजे रँकिंग अँड ऑर्डर याविषयीचे प्रश्न, त्याचबरोबर नंबर सिरीज अँड इमेज याविषयी सुद्धा प्रश्न असतील. घड्याळ आणि कॅलेंडर म्हणजे क्लॉक किंवा कॅलेंडरचे सुद्धा प्रश्न, विशेषतः घड्याळे विषयीचे किंवा कॅलेंडरचे एक एक प्रश्न तर असतात म्हणजे असतातच. नातेसंबंधाचे प्रश्न असतात, दिशाविषयीचे प्रश्न असतात. या टॉपिक्स मध्ये बरेचसे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, पण ते टॉपिक जर तुम्हाला सांगितले तर तुमचं इतर टॉपिक्स कडे दुर्लक्ष होईल, म्हणून आपण ते टॉपिक्स या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे असं सांगत नाही, सर्वच टॉपिक या ठिकाणी कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यानंतर असणारे मित्रांनो डायस अँड क्यूब्स याचे प्रश्न सुद्धा येतात. विधान आणि निष्कर्ष म्हणजे स्टेटमेंट अँड कन्क्लुजन. त्यानंतर असणार आहे सांकेतिक तुलना म्हणजे सिम्बॉलिक कंपॅरिझन. त्यानंतर असणार आहे तर्क व अनुमान, त्याचबरोबर असेल रँकिंग अँड ऑर्डर, त्याचबरोबर असेल मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आणि नंबर अँड रँकिंग टेस्ट, त्याचबरोबर अॅनालॉग. त्याचबरोबर असणार आहे स्टेटमेंट अँड रँकिंग, वेन डायग्राम्स, मिरर इमेज, एज प्रॉब्लेम म्हणजे वयोमानाचे प्रश्न, वर्ड सिक्वेन्स म्हणजे शब्दाची रचना, एबीसीडीचे, त्यानंतर पोझिशन ऑफ लेटर्सची पोझिशन याचे सुद्धा प्रश्न असतील. पुढे असणार आहे मित्रांनो अंकगणित म्हणजे परिमाणात्मक योग्यतेची चाचणी म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याविषयीचे असणार आहे एकूण प्रश्न 20, गुण असणार आहे 10 आणि प्रतिप्रश्न गुण असणार आहे 0.5 म्हणजे अर्धा गुण प्रति प्रश्न. याकरता टॉपिक असणार आहे सिम्प्लिकेशन, लसावी मसावी, टक्केवारी म्हणजे पर्सेंटेजचे प्रश्न, त्याचबरोबर सरासरी म्हणजे ॲव्हरेजचे प्रश्न, वय म्हणजे एजचे प्रश्न, गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे रेशिओ आणि प्रोपोर्शन, त्याचबरोबर मिश्रण आणि जोडणी, चतुर्भुज समीकरण, वेळ, वेग आणि अंतर याचे प्रश्न, वेळ आणि काम यांच्याविषयीचे प्रश्न, त्याचबरोबर पाईप आणि टाकी याविषयीचे प्रश्न, बोट आणि प्रवाह, नफा आणि तोटा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, संख्या मालिका, डेटा इंटरप्रिटेशन याविषयीचे प्रश्न क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये येतील. त्याचबरोबर मराठी भाषेची चाचणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो एकूण प्रश्न असणार आहे 20, गुण असणार आहे 10, प्रतिप्रश्न गुण असणार आहे 0.5 म्हणजे अर्धा गुण प्रति प्रश्न. यामध्ये असणार आहे शब्दाच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय, वाक्याचे प्रकार, अलंकार, शुद्ध आणि अशुद्ध शब्द, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूह, म्हणी आणि त्यांचे अर्थ, विरामचिन्हे, प्रयोग, कर्तरी, कर्मणी, भावे, समास ओळखा, काळाचे प्रकार, वाक्यांचे प्रकार आणि संधी ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहे मित्रांनो. वाटल्यास ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या रजिस्टर मध्ये लिहून घ्या आणि प्रत्येक टॉपिक नुसार तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आपला प्रयत्न असणार आहे विशेषतः थिअरीविषयी, थिअरीचे प्रश्न आणि उत्तरे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो अभ्यास का करायचा हे सुद्धा क्लिअर झालं असेल, अभ्यास कसा करायचा हे सुद्धा क्लिअर झाले असेल आणि कोणकोणत्या टॉपिक्सचा अभ्यास करायचा हे सुद्धा क्लिअर झाले असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.